सामाजिक कर्तव्याच्या भावनेतून ध्वजदिन निधीमध्ये योगदान द्यावे. विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार. माजी सैनिकांच्या प्रलंबित कामासाठी प्रशासनाने एक खिडकी योजना सुरू करावी. मातृभूमीची सेवा बजावताना वीरमरण आलेल्या जखमी झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्याकरिता प्रशासनासोबतच नागरिकांनी सामाजिक कर्तव्याच्या निस्वार्थ भावनेतून ध्वजदिन निधीमध्ये योगदान द्यावे. तसेच त्यांच्या प्रश्नांसाठी जिल्हा प्रशासनाने एक खिडकी योजना सुरू करावी असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन 2025 निधी संकलन शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी पुणे महानगरपालिका आयुक्त श्री नवल किशोर राम, जिल्हाधिकारी श्री जितेंद्र डोडी, अपर जिल्हाधिकारी श्री सतीश राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती ज्योती कदम, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक श्रीमती अर्चना कोठारी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले कर्नल संतेश हंगे नी उपस्थित होते. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार पुढे म्हणाले की सैनिक अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जीवाची पर्वा न करता देशाची सेवा करतात. जिल्हा प्रशासनाने ध्वजदिन निधी संकलनात कर्तव्य समजून आपले योगदान देऊन त्यांच्या व कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. अनेक कार्यालयाकडून माजी सैनिकांना काही अडचणी आल्यास किंवा कामे होत नसल्यास आमच्या निदर्शनास आणून द्यावे, म्हणजे आम्ही त्यांचे निवारण करू. पुणे जिल्ह्याकरिता ध्वजदिन निधी संकलनाबाबत देण्यात आलेल्या उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घ्यावा. येत्या काही दिवसातच दुप्पट म्हणजे 6 कोटीहून अधिक रकमेचे ध्वजदिन निधी संकलन होईल. या कामे पुणे जिल्ह्यात राज्यात प्रथम क्रमांकावर राहील, या दृष्टीने काम करावे असे आवाहनही डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले. महानगरपालिका आयुक्त श्री नवल किशोर राम म्हणाले, सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाबाबत सर्व नागरिकांनी कृतज्ञता बाळगणे आवश्यक आहे. ज्यांनी आपल्या देशासाठी प्राणाची आहुती दिली आहे त्यांच्या परिवाराच्या मदतीसाठी आपण सर्वांनी मिळून शासनाच्या सशस्त्र सेना ध्वजदिन निधी मार्फत कृतज्ञता व्यक्त करूया. तसेच त्यांच्या मुलांच्या भवितव्याकरिता शासनाकडून रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील याची तजवीज केली जाईल. जिल्हाधिकारी श्री जितेंद्र डोडी म्हणाले, माझा देश व नागरिक सुरक्षित राहावे या भावनेने देशाचे सैनिक देशाच्या सुरक्षिततेकरिता आपल्या कुटुंबाला सोडून सीमेचे संरक्षण करीत असतात. देशाप्रती असलेले हे अत्युच्च बलिदान व असीम त्याग यापेक्षा दुसरे कोणतेही नाही. जिल्ह्यात माजी सैनिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. माजी सैनिक व त्यांचे पाल्य वास्तव्य करीत असतात. त्यांच्याकरिता कार्यालय, वसतिगृहे आहेत. माजी सैनिकांच्या पाल्यांना राज्य सरकारच्या वतीने शिष्यवृत्ती देण्यात येते. माजी सैनिकांना सेवानिवृत्ती वेतन अदा करण्यात येते. वीरपत्नींना जमिनी दिल्या जातात. अशा विविध सोयी सुविधा यापुढे उपलब्ध करून त्यांचे पुढील जीवन सुखकर होईल याकरिता जिल्हा प्रशासन सदैव प्रयत्नशील राहील. तसेच जमिनीची प्रलंबित प्रकरणे सोडवण्यात येतील अशी ग्वाही जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी दिली. सैनिकांचा आदर करणे आपले कर्तव्य समजले पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे, त्यांच्या सेवेतून आपण आदर्श घेतला पाहिजे. त्यामुळे सर्व कार्यालय प्रमुखांनी आपले कर्तव्य समजून ध्वजदिनात उत्स्फूर्तपणे योगदान द्यावे असे आवाहन श्री डोडी यांनी केले. प्रास्ताविकात जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले कर्नल सतेश हंगे नी म्हणाले, पुणे जिल्ह्याला ध्वजदिन निधी 2024 करिता 2,91,00,000 रुपये इतके उद्दिष्ट शासनाकडून देण्यात आले होते. त्यानुसार रुपये 3,05,62,000 इतके संकलन झाले असून 1.52% इतके उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. सशस्त्र सेना ध्वजदिन निधीतून माजी सैनिक, दिवंगत सैनिकांच्या विधवा पल्ल्याकरिता विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत. ध्वजदिन निधी हा माजी सैनिकांच्या कल्याणकारी योजनांसाठी खर्च होत असल्याने जिल्ह्यातील सर्व सैनिक संघटनांनी देखील निधी संकलन करण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. शेवटी कार्यक्रमात गेल्या वर्षी ध्वजदिन निधी संकलनासाठी उत्कृष्ट संकलन केलेल्या विविध संस्था, शासकीय कार्यालय यांना उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच माजी सैनिक व त्यांच्या गुणवंत पाल्यांना शाल व श्रीफळ देऊन विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.